स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती, मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्रागाध. परी माझा हा छंद, स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वर प्रसादे करुण, मूढा होय शस्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपुल्या चरित्रा. श्रवणे श्रोतयांच्या चित्ता, ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची घेऊन सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाचे अंती, 16 विनविती स्वामी प्रती. कृपा करुणी मजवर्ती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी, समर्थ बोलती हसुनी. मल्हार राबाची आमनी, आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकून यावाणी, चोळाप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वरे येऊनी, तात्या प्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ केला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो त्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ केले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुक्तयाचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे. भक्तीविन हटयोगे, स्वामी कृपाण होय. मग तात्यांनी काय केलं, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने, पाठविले ज्या कार्या करणे. ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजेयासी. आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती. म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धी देन जाय. असो कोणे एके दिवशी, साधुनी योग्य समयासी. मेन्यात घालूनी स्वामींसी, तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले, परी ते तुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत दयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने. देऊनी त्याजवळी नृपाने, आज्ञा दिदली जावया. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, येथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादि सिद्धा जगनायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णुची या मणिवसे. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा सम्मत. सदा भक्त परिसोत, षष्ठोऽध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्रसारामृते षष्ठोऽध्याय समाप्तः.